राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलतात, थेट ऐकूया। नाही, मला नेमकं व्यवस्था काय केली त्याची माहिती नाही। मी आज संसदेमध्ये गेल्यानंतर मला नक्कीच त्या ठिकाणी कळेल। शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता आहे, परंतु नेमकं संसदेच्या आवारामध्ये काय नवीन कार्यप्रणाली ठरवण्यात आलेली आहे याची माहिती माझ्याकडे त्या ठिकाणी नाही, आणि ती माहिती मिळाल्यानंतर नक्कीच मी त्या ठिकाणी बोलेन। कारण पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा, कुठल्याही सरकारचा, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हा नेहमी सौहार्दाचा यापूर्वी सुद्धा राहिलेला आहे। आम्ही सारेजण लोकशाही मानणारे आहोत, मग त्याच्यामध्ये मी इंडियापुरतं सीमित बोलतोय, इतरांचा प्रत्येकाला बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण लोकशाही मानणारे असल्यामुळे पत्रकारिता हा महत्त्वाचा गाभा आहे लोकशाहीतला, असं आम्ही सर्वजण मानतो। राज्यात संविधान जागर यात्रा भाजप काढतंय, तुम्ही निवडणुका एकत्रितपणे लढत आहात, तुम्ही देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहात का? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा घोषित केलेली आहे, ती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आम्ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत, पण प्रत्येक राजकीय पक्ष आपली स्वतंत्रपणाने सुद्धा एक जे काय यात्रा किंवा मोहीम काय करायचं असेल ते नक्की करू शकतं। उद्दिष्ट आमचं समान आहे की राज्यामध्ये महायुतीला पूर्णपणाने यशस्वी करायचंच। एनसीपीला सन्मानजनक जागा मिळेल महायुतीमध्ये अशी चर्चा आहे, आणि अशा पद्धतीने बोलले जाते की निश्चितपणे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक सन्मानजनक जागा विधानसभेत लढेल, त्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच महायुतीमध्ये लढत असताना सन्मानपूर्वकच जागा आम्हालाही मिळतील, शिवसेनेला सुद्धा मिळतील, भारतीय जनता पक्षाचा सुद्धा, कारण तो शेवटी भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष आहे आज महायुतीमधला, इंडियामधला। त्यांच्या नेतृत्वाखालीच आज देशामध्ये सरकार चालू आहे, आणि राज्यामध्ये सुद्धा केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका येण्याचं काही कारण नाही। सर, उरणमध्ये एक दुर्घटना घडली आहे, यशस्वी शिंदे तुमच्या मतदारसंघापासून अगदी जवळचा भाग आहे, त्यावरून बोलत असताना सुप्रियाताई म्हणाले की क्राईम वाढतोय, त्या सगळ्याचे परिणाम होत आहेत, तर तुम्ही? सुप्रिया सुळेंच्या प्रत्येक वक्तव्यावरती मी उत्तर देणं अभिप्रेत नाही आहे, आणि त्याचं काही कारणच उद्भवत नाही। एक गोष्ट अशी आहे की उरणमध्ये घडलेली घटना विकृत आहे, निंदनीय आहे, त्याचा जेवढा निषेध करावा तितका थोडाच आहे। मी कालच म्हटलं होतं, मुंबई पोलीस दलाने, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लाभावी कामाला। गृहमंत्री सक्षम आहेत देवेंद्रजी, आणि मला असं वाटतं त्या आरोपीला काल कर्नाटकातून पकडण्यात आलेला आहे। थँक्यू सर।